मुंबईत मतदार यादीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांचंच दुबार नाव, तर निवडणूक आयोग हा भांडीघाशा आयोग, कारवाई झाली पाहिजे, पेडणेकरांचा संताप। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर, राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी, निवडणूक आयोगाचा घोळ समोर, मनसेच्या अविनाश जाधव यांच्याकडून पोलखोल। चुकीचा शब्द वापरला, शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं केलं होतं वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचं शिवप्रेमी चंदू आगेंचं स्पष्टीकरण, तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून घटनेचा निषेध व्यक्त। राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप, तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुंबई गोवा महामार्गावरून अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर बाजूला करण्यात यश, 2.5 तासांनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर। पुण्यात पोलिसांकडून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची धिंड, कोयता गँगला भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्या, तर जळगावच्या 40 गावातही पोलिसांनी टवाळखोरांचा माज उतरवला। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात 7वी अटक, आत्मघाती बॉम्बर उमरचा साथीदार NIAच्या अटकेत, अटकेतील आरोपी हरियाणाच्या धौज परिसरातील रहिवासी। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, गुवाहाटी कसोटीत टीम इंडियाचा 408 धावांनी धुव्वा, कसोटी मालिका 2-0 गमावली।